तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अगदी पहिल्या दिवसापेक्षा आता अधिक गर्दी वाढलेली पाहायला मिळते। गौरी गणपती आणि 7 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। बाप्पाचं आगमन होऊन 8 दिवस झाले तरी लालबाग राजा मात्र मंडळामध्ये आपल्याला प्रचंड गर्दी बघायला मिळते। आपण बघू शकतो की या संपूर्ण परिसरामध्ये अलोट अशी गर्दी आहे। बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, आपल्या बाप्पाला नमन करण्यासाठी असंख्य भाविक या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात। चरण स्पर्श करण्यासाठी मोठी लाईन या ठिकाणी लागली। अतिशय सुबक सुंदर अशी लालबाग राजाची मूर्ती बघण्यासाठी ही राज्यातूनही देशातूनही तर जगभरातून भाविक या ठिकाणी येत असतात आणि मनोभावाने आपली श्रद्धा मनोकामना देवापुढच्या सांगत असतात। या ठिकाणी बघू शकतो की लालबागचे जे सेवेकरी आहेत ते हे आपल्या भक्तांची किंवा आलेल्या जे गणेश राजाचे जे भक्त आहेत त्यांची सेवा करताना दिसतात। अतिशय शिस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण परिसरात गर्दी मात्र कुठेही नियोजन विस्कळीत होणार नाही याची काळजी हे लालबाग राजा मंडळाच्या माध्यमातून घेतली जातात। कॅमेरा पर्सन चरणसह मी हिरा डाकणे, TV9 मराठी, मुंबई।